जरा बाजारात जाऊन येऊया. चालेल ते तर पाहिजे. संकेत बोला लिंबू सोडा आणि आता बाई लस्सी घेते. थँक्यू का बरं झालं आणलात तुम्ही. हा देवा आपला नवीन. आज पण वातावरण बाबा शांत आहे. गजानन पद्मार्कं गजाननं महर्निशम् अनेकदन्तं भक्तानां एकदन्तं उपास्महे. गुड मॉर्निंग गाववाल्यांनो, कसे असास? सगळ्या ठीक. खूप मस्त मॉर्निंग झाली आहे आज. परत वातावरण शांत थंड आणि हवेशीर आहे. आणि बघताय पण मस्त एकदम वातावरण आहे. सकाळी सकाळी बघितलं असेल खळा थोडा सारवला आहे. हा एक हात मारून घेतला काकीने. ती परवा परत त्याच्यावरती मस्त करून मग एकदम असं अंगण आपलं मस्त दिसेल काळा एकदम. आणि नाश्ता आणि तो पण आला. मी बोलतो कधी पण येतो तेव्हा काकी स्पेशली आम्ही कधी पण येतो तेव्हा ती घावणे बनवते. आणि हे बघा समोर माझा घावणे आणि चटणी मस्त ती खातो मी आता या अंगणात बसून. हा तुम्ही पण या खायला आठवणीने. तुम्हाला वाटत चिडवतो ना? चिडवत नाही यार, खरंच नाही. असं म्हणजे जे लोक येतात ते माझ्यावर खातातच हे घावणे. आम्ही एकत्र बसून सुयश असू दे, रेड बायकर असू दे, आमचे सगळे म्हणजे बघत असेल आतापर्यंत. तर मजा येते यार इकडे बसून खायला. मी इकडेच बसून खातो. सगळे मला तेच प्रश्न विचारतात, इकडे काय जेवण पण इथे. पण हे जे आहे ना यार, हे सांगू शकत नाही. खरं सांगतो ना, हे जे फिलिंग आहे ना बसून खाणं इथे, मजा आहे फुल. तुम्हाला ना घावण्यांसोबत काय आवडतं जरा कमेंट करा. कारण की मला चटणी पण आवडतं, सांबार पण आवडतं, चहा पण आवडतं. पण खूप जणांना स्पेशली चहा आवडतं घावण्यांसोबत. काय तुम्हाला काय आवडतं कमेंट करा. कळव झाली चटणी. आणि असं पानांमध्ये खायला ना वेगळीच मजा आहे. पहिलं आम्ही जेवायचोच पानांमध्ये. आता प्लेट पत्रावळ्यां सगळं आलं. लहानपणा सांगतो. काय उठलंय? 21 22 सांग बाबू. हा ठेव 22 सांग. बघितली असेल बॉल तुम्ही. आणि आता इथे एक बाकी बस यावर्षीचा परबांचा सूर्यकीर्ती एक बाकी आहे लास्ट. इथून सेकंड लाईन सुरू होईल आता येईल 2026चा. इथे अशी सगळी लाईन सुरू होईल. जरा बाजारात जाऊन येऊया. थोडं काम आहे, थोडं सामानाने आणायचं आहे. त्यासाठी आपण जरा बाजारात जाऊन येऊया. आपली ही बाईक आहे गावची. मी बोलत असतो की गावाला जी गावची बाईक आहे ना त्यात फिरायची एक वेगळीच मजा आहे. हीच आम्ही घेऊन फिरत असतो. आपली बाईक तर आहेच पण गावाला हीच मजा आहे खरंच. स्प्लेंडर, युनिकॉर्न, स्कूटी नाही, हा अशा बाईक मस्त वाटतात. किती रुपये? काय 10 रुपये. आणखी घेऊ सांगा. आणखी द्यावं बाबा. 100 तरी करते. होमाचा येतो भरला का? चला. जस्ट बाजार झाला आमचा. आता इथे आपण आलो आहे केदार लस्सी. लहानपणापासून जिकडे पित आलो आहे आम्ही. इकडे लस्सी पिऊया मस्त. बंडू कुठली पिते लस्सी?
बोल. हा काय बोलली? हा सगळं तू येतो. लिंबू सोडा येतं. मी लस्सी पितो. चला सगळ्यात तुझा ऐकतील म्हणतो. हा हा त्या लस्सी आहे बघा. लिंबू सोडा येतं. अरे ते तर पाहिजे. संकेत बोला लिंबू सोडा आणि आता बाई लस्सी घेते. लस्सी म्हणजे प्रेम आहे. केदार लस्सी म्हणजे प्रेम आहे. लहानपणापासून आम्ही पितो. लहानपणा हे बंधू घे. चल इथे बस. थोडी घे ना अबू. काका एवढं लहानपणापासून आम्ही येतो इथे. असे टेस्ट अजून अशीच कशी कसं म्हणजे एवढं असं. हां कळलं पण टेस्ट मध्ये कधीच फरक नाही आला. एवढं मस्त आहे. एवढं वा वा वा. नाही खरंच म्हणजे आता एवढी वर्ष मला एक 10-15 वर्ष झालीत क्रॉस. मी लहानपणापासून येतो. माझे सगळे भाऊ बहीण आम्ही सगळे लिटरली आहे तसंच आहे. हो मस्त खरंच मस्त. तर इथे कोंडा घाटात मी आधी पण सांगितलं. कोंडा घाट आम्ही ज्या रस्त्यात जातो बसस्टॉपच्या बाजूलाच केदार लस्सी. कोणालाही विचारा मजा. तुम्ही इकडे काही पण भेटताय. लिंबू सोडा आहे, कोकम सरबत आहे, आवळा आहे, सगळं लिहिलेलं आहे. कॉकटेल हा फालुदा सगळं पिया. मस्त आहे. मजा आली खरंच. आपला कोल्हापूर जो मेन रोड आहे दाजीपूर कोल्हापूर जो रोड आहे कोंडा त्या रोडला कधी येत असाल पिया ना. ॲक्च्युली प्रत्येक रूममध्ये आपला फॅन पाहिजे आणि एवढ्या रूममध्ये कधी हे नसायचं. रूममध्ये फॅन आणि लावतो आहे. खूप सारे इकडे फॅन 3-4 घेतो आहे बऱ्यापैकी आणि तसं मग हे करू. अजून सामान भरायचं आहे हळूहळू. पण हे जे दिवसभरात जे नीडेड आहे बिकॉज गरमी आहे त्या हिशोबाने थोडंसं अपग्रेड करून घेतो आहे सामान फटाफट. हे बघू शकता तुम्ही आरामात. तू सांगितलं सांगित. हां ते बोलले पहिलं ओळखतो म्हणून आणि मग मी बोललो त्यांचं चॅनल पण आहे. अरे केले सबस्क्राईब. थँक्यू सो मच. तुमचं नाव हो वैभव. आणि ना फॅन लावायला ना अँगल पाहिजे. लाकडाचं आहे आणि एक साईडची वरती हे लोखंडाचं आहे. लाकडी बार. हां एक लाकडी बारला 2 लावणार. एक कनेक्शन आहे आमच्याकडे. जेवण इथे काय बोल सगळ्यांना. हाय. तुझं नाव काय ते सांगशील सगळ्यांना. माहिती आहे सगळ्यांना. भगवती आईचं कसं बोलवलीस तू. भगवती आईचं काय आठवत नाही तुला ते मी बोललेलं ते. अरे ओके विसर. बघा ब्लॉग बघा कुठला भगवती आईला गेलो आणि कुठे गेलो आपण लक्ष्मीनारायण ना. हे 2 मंदिराला आम्ही गेलो गेल्या महिन्यात. तुम्ही बघा नक्की आणि सांगा कसा वाटतं तो ब्लॉग. त्यानंतर तुम्ही हे बघताय तर हे पण बघाच. पण ते तर अजून मस्त आहे. तुम्हाला अजून खूप आवडते. होळीचे ब्लॉग मी केलं आहे. कोकण सिरीज केले. शिमगा सिरीज त्यामध्ये असणार. नक्की जाऊन बघा प्लेलिस्टमध्ये. थँक्यू का बरं झालं आणलात तुम्ही. ते त्यामध्ये हेच आहेत वायर बिअर घेतले आम्ही. हां घेतल्या. काय लावायचं रात्री लावूया ना. ते टाकलं ना ते उभी वगैरे उबीक सगळे त्यामुळे टाकलं. हां चला जेऊ द्या का. नाही आता जाते जेवायला. चालेल चल. स्वागत तो करो हमारा. दुसरीकडे लावा ना त्यात काही प्रॉब्लेम नाही तसं. पाय ते काढूया आणि दुसरीकडे लावूया बस तेवढंच करतोय आपण ना. बाकी काही करत नाही. घरा मस्त वाटतंय. नाही काढलं. काय बोलतो नाही काढलं. बड़ा हरामी हो बेटा. किती आहेत
माकड आलेत बोलतोय कुठे. एक दिसला मला. कुठे रे. आय बा पळाले पळाले. नाही पळाले हर्षे. माकडं होती माकडं. खूप येतात तिकडे. खूप काय काय आलं. माकडं आली आहेत. काय 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 बघितलं ना. तुम्हाला एक एक सांगितलं तर वाटेल की प्रथमेश खोटं बोलतो म्हणून. पण जाऊ दे. जेव्हा काहीतरी माझ्याकडे असेल दाखवायला तेव्हा दाखवीन. बिकॉज ना खूप खूप म्हणजे काक्यानी बोलले गौरेडा म्हणजे याकसारखा एक प्राणी असतो. जिकडे याक म्हणतात ह्या साईडला हिमाचल आणि इकडे आपण त्याला गौरेडा म्हणतो. तो गौरेडा ती जी फांदी आहे आपली जिकडे बाईकाने मी पाक करतो त्यामध्ये तो अडकलेला. तो एवढा मोठा होता विचार करा. म्हणजे तो लिटरली अडकलेला आहे एका फांदीमध्ये. आज ही जी फांदी दिसते ना या अशाच फांदीमध्ये कुंपणामध्ये तो अडकलेला फुल. परत खड्ड्यात पडला आहे. परत एकदा वाघाचे असे पंजे फक्त बघितलेत वाडीतल्यांनी. खूप जणांनी वाघ बघितला. मग सांगितलं की बाबा जरा आरामात. म्हणजे सगळीकडे हे फिरते ना डायरेक्ट बातमी फिरते पसरते डायरेक्ट. मग ती असं असतं की बाहेर निघू नका आणि सगळं असं खूप काय काय सीन असतात. माकड बिकड तर काहीच नाही. आणि मी असे पक्षी बघितले आहेत ना इकडेच बसून. इथे हे दिसतंय माझं घराचं अंगण. इथे बसून मी एवढे पक्षीच बघितले. सुयशने गेल्या वेळी बघितले. रविदाने बघितले. आणि भलते एकदम म्हणजे असं काहीतरी वेगळंच. वरती काहीतरी एकदम ही डबल चोचवाले कमाल पक्षी कमाल 101. तर इकडे खूप आहे कोकणात. आणि माझ्यावरतीच म्हणजे मी ज्या पायथ्याशी डोंगराच्या आहे त्याच्या पाठीमागे म्हणजे शिंगोबाचा डोंगर आहे त्याच्या पाठीमागे कोल्हापूर स्टार्ट होतं. म्हणजे दाजीपूर आणि सगळं आहे वेगळं. सह्याद्री रंगाचं आहे पण त्याच्या पाठी पूर्ण असं राधानगरी आणि तर तिकडे राधानगरी वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. तर तुम्ही विचार करा केवढे काय काय वेगवेगळे जनावर आणि केवढे काय काय असतील. अनदर लेवल म्हणजे खूप. आज पण वातावरण बाबा शांत आहे. मध्ये ऊन येत आहे पण मस्त वाटतं यार. म्हणजे गावाला ना यार काय हेच नाही यार. मला कळत नाही. मन एवढं हलकं होतं ना आणि श्वास एवढा म्हणजे बोलतात ना त्या मातीतला सुगंध गावातली जी हवा आहे एवढं भारी वाटतं ना. 2 दिवस पण आलो ना यार कुठेच जायची गरज नाही वाटत. फक्त 2 दिवस आलो आणि इकडे शांत बसायचं. काहीच नाही करायचं. काहीच नाही. फक्त बसायचं. चहा पियाची. जेवण मिळतं. आपलं साधं जेवण मिळतं. डाळ भात असतो. म्हणजे ऑफकोर्स घावणे बिवणे ते असतंच पण असं साधं. काही पिझ्झा नाही काही नाही कुठे काहीच बर्गर काही चीज नाही काही नाही. फक्त येऊन ते बसा जेवा झोपा आराम करा. एवढी मजा येते ना. म्हणजे खरंच कोकणात ज्यांचा जन्म आला ते लोक खरंच खूप लक्की आहेत. आणि स्वर्ग आहे. खरंच स्वर्ग आहे. कोकणात प्रत्येकाचं एक घर असावं. म्हणजे आता ज्याप्रमाणे होत आहेत जमिनी आणि ते सगळं म्हणून आम्ही पण जेवढं आम्ही घराला पुश करायचा प्रयत्न करतो आहे 3 भाऊ 4 भाऊ मिळून तेवढं आम्ही जपतो आहे घराला बस. कारण की कोकणात घर असणं म्हणजे खूप नशीबवान गोष्ट आहे. खूपच नशीबवान. आणि असं घर ते पण वाव. बस तू असा वेळ असे जाऊन देत बाबांना म्हणजे डायरेक्ट ना मग ओट्यावर गणपती. हां खाली ठेवून साफ करायचं. लाईट लावले. खाली ठेवा नाही तर हा म्हणजे जरा तिथे साफ करता येईल. हे काय सगळं नाही असं तू परत आता फिरवा आता तिकडे उलटा काय लाव तिकडे भिंतीला ठेव तसं. हा जरा हेवी आहे जरा. चढे हो. हे निघतं हा. हे काढू शकतो म्हणजे कधी साफ करायचं झालं ना पायऱ्या ठीक आहे एवढं. साफ करायला साप असा बाहेर काढता येतो हां म्हणजे खालून साफ करायला बरं पडेल तुम्हाला. बरोबर. म्हणजे काही खाली पडला किंवा काय झालं ना
त्याच्यावर ऐकलं काय का दिसून नाही नंतर आधी पहिला एक व्यवस्थित वाटला. मस्त मस्त खूप भारी वाटतं. त्याला म्हटलं पाठीमागे नुसतं काहीतरी करण्यापेक्षा बोललं पटकन लक्ष झालं. हा त्याला म्हटलं सूर्य काढ. नाही खूप मस्त आणि वाटतं. हे प्लेन असतं ना शक्यतो ही साइड प्लेन होती ही साइड प्लेन होती बाहेरच्या साईडने बोललो काहीतरी हे करायला म्हणजे बाहेरून दिसायला चांगलं वाटेल. चांगलं वाटतं ना बरोबर त्यामुळे हे वेगळं हा नवीन देवार आपला हा जो देवार आहे हा होमामध्ये जाईल. हा देवार आपला नवीन. तर हा मोठा का बनवलं ते पण नंतर सांगतो तुम्हाला. खूप मस्त वाटतं बघा. पाठी अशी फरफटत नाही काय. मी बोलतोय बाईक वरून 12 फूटचे एवढे मोठे बघा एवढे मोठे. आता कारस्थानं चालू आहे यांची आणि इथून आहे बघा हे सामान. त्याच्याकडे एक सामान वेगळे आहे ते बघा एवढं सगळं नेतोय. चला ऑल द बेस्ट. बघूया काय होतं. काय बोल तू. चला बघूया कोण आला आडवा तर द्यायचे त्याला.